केलेली आहात. हे सर्व भाव संबंध रेखाटताना ज्या पात्रांची निर्मिती आपण केलेली आहे ती पात्रे खरंच वास्तवातील आहेत की काल्पनिक अशी पात्रे आपण त्यामध्ये निवडलेली आहेत हे समजून घ्यायला हवं. 1971च्या दरम्यान आमच्या गावामध्ये रोवणं सुरू होतं. म्हणजे दुष्काळ पडायचं एक वर्ष आहे सकाळ. तर यामधले जे 3 पात्र आहेत नीलकंठ, सरजू आणि बापूराव, यातले फक्त बापूरावचा बापूराव गेला, रामकृष्णाचा नीलकंठ गेला आणि सपुरूचा सरजू गेलाय. ही गावातली वास्तव पात्र आहे. ही 3 माणसं, त्यातला एकच पियक्कड होता, तो दुसऱ्याची दारू चोरून आणतो, नेहमी पितो, म्हणून कोणत्या तरी दारूवाल्यानं त्या दारूमध्ये विष टाकलं आणि हा नेमका शेवटच्या दिवशी कधीही दारू न पिणारा, स्पर्शही न करणारा नीलकंठ महिनाभर रोवण्यामध्ये ही 16 वर्षाची पोरगी सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत चिखलामध्ये रोवते आहे. तिचे पाय आणि हात संपूर्णतः चिखल्यांनी खाऊन टाकलेले आहेत. पांढरे पांढरे चट्टे तिच्या पायावर पडलेले आहेत. या अवस्थेमध्ये तो बसलेला आहे की मी माझ्या या इतक्या सुंदर बायकोला कोणत्या अवस्थेमध्ये आणून टाकले. मी जायला पाहिजे होतं कामावर, गरज होती तर तिला कशाला नेलं नाही. ती येतो म्हणाली तर आपण थांबायला पाहिजे होते ना. हा सगळा विचार करत असताना त्याच्यासमोर तो एकच प्याला जो आहे तो समोर येतो, घेतसकाला म्हणून, आणि कुठलाही विचार न करता त्या विचाराच्या तंद्रीमध्ये समोर आलेला ग्लास तो पितो. तिथे 3घांचा मृत्यू होतो. ही घटना वास्तव आहे, फक्त पात्र बदललेली आहे. आता स्वाभाविकच त्याची बायको जी आहे ती काही 3 पूर्ण कादंबरीभर मला साथ देणारी नव्हती. त्यामुळे तिला तिचं माहेर दाखवणं आवश्यक होतं. आता माहेर दाखवायचं तर मग कोण काय दाखवायचं, म्हणून मग आमच्या गावाचा जो पट्टा आहे सिंधपुरीचा, आणि ती ज्या समाजाची होती त्या समाजाचे लोक असायचे तिथे होते, तिथे मी एक चालाकी केली की तिला गवळी दाखवलं. खरं तर ती गुर्जर समाजाची होती. आमच्याकडे गुर्जर समाज म्हणजे रोजगार भेजावाला जो आहे तो पूर्ण तिकडे दुधाचा व्यवसाय करतो आहे, पण मुद्दाम कोणाला काही वाटू नये म्हणून ते गवळी म्हणून दाखवलं. आणि अशा पद्धतीनं ते परिवार कुठून आले, त्यांचं खानदान कुठून आलं वगैरे वगैरे सगळे चित्र तर सांगितलेलंच आहे. तर एक असा एक क्रम दाखवला. आणि शिवरामला एवढी शिक्षणाची आवड का, तर माझेच आई वडील जे होते, आई निरक्षर होती, वडील 4था वर्ग शिकलेले होते, पवनीला शिकलेले होते. तीच जोडी घेतली, फक्त तिकडे कॅरेक्टर थोडंसं बदलवलं. मग तर अशी जुळवाजुळव करावी लागते. त्यानंतर भागा आहे ती ओरिजिनल आहे, विठोबा आहे तो ओरिजिनल आहे, रामभाऊ आहे, गिरजा आजी आहे, हे सगळे हरदास आहे, हे सगळे पात्र गावातले आहेत. आणि गावातल्याच पात्रांना घेऊन इथे गेलं. आता प्रासंगिक कधी कधी जास्त पात्रांची गरज जेव्हा पडते किंवा वेगळ्या पात्रांची गरज जेव्हा पडते, रामू पाटील असेल, वक्रतुंड पाटील असेल, नावं बदलवले, त्याचं तो पाटील असा असा होता हे त्या पाटलाला कळलं तर पंचायत यायची. म्हणून जरा लागलं. म्हणजे उद्या त्यांनी म्हटलंय की तू आमच्याबद्दल होतं असं कसं लिहिलं, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही तुम्ही दामू पाटील आहात, तो रामू पाटील. असा जो जुनी बदल आहे तो करून हे सगळं कथानक तयार केलं. आणि सिंधपुरीचा जो भाग आहे ऋषी हा जो आहे त्याचं अस्सल चित्र आहे, तो तसाच होता आणि आता 10 वर्षापूर्वी मरण पावला. बसारी मावशी तशीच होती, ती पूल झाल्यावर 1-2 वर्षानं मरण पावली. कारण तिच्या हातचं मी मॅट्रिक आपल्या 4थीच्या वर्गात खाल्लेला आहे. तो जो 4थीचा प्रसंग जो आहे तो मी भोगलेला आहे. तो चेपाजी जो आहे त्याच्याजवळ उभा राहून मी माझी उंची मोजत होतो. तो 3.25 फुटाचा होता, तेव्हा मी 3.5 फुटाचा होतो. त्यामुळे हे सगळं दृश्य, हा सगळा परिसर एक जिवंत पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला तो म्हणजे तसाच्या तसा उभा करता आला. काही पात्र मात्र त्यामध्ये नक्कीच नवीन आलेले आहेत. उदाहरणार्थ कृष्णा, म्हणजे गावच्या त्या मेलेल्या माणसाचा पोरगा काही मिलिटरीत गेलेला नाही, मग दुसऱ्या बाईचा मिलिटरीत गेला. ही सुद्धा विधवा आहे.
मग तिने किती खस्ता खाल्ल्या. म्हणजे अशा या 2-3 नायिका घेऊन ही एक नायिका उभी झालेली आहे. पण प्रत्येकीमध्ये ती जिद्द आहे आपल्या मुलाला वाढवण्याची, शिकवण्याची, आपल्याला मोठं करण्याची, आपल्या पायावर उभवण्याची. कारण गावात अजूनही पद्धत तीच आहे की एकदा नवरा मरण पावला की त्या बाईला हुसकून कसं लावायचं आणि तिच्या वाट्याला मिळणारी संपत्ती असेल, तिचा अंगण बिंगण असेल, ते सगळं कसं आपल्या ताब्यात घेऊन ओरबडायचं, ही मानसिकता आजही अनेक ठिकाणी आपल्याला दिसेल. म्हणून हे पात्र बरेचसे वास्तव आहे. या वास्तव पात्रांना कल्पनेची जोड देत देत प्रसंगानुकूल करण्यासाठी, कथानकाला पुढे नेण्यासाठी थोडंसं आजच्या भाषेत सांगायचं तर जोडजंतर केले पाहिजे. काही पात्र नव्याला घेतलेली आहेत, कारण तो कृष्णापासून पूर्ण पटच बदलून जातो, कारण तो सगळा कल्पनेतला भाग आहे. तो म्हणजे ही बाई आता प्रश्न आहे की काय करल. म्हणजे ही इतकी गरीब आहे की आपल्या पोराला एमपीएचडी करून नंतर मग लेक्चरर लागलं म्हणून सांगणार म्हणून. त्या पोराला असं वाटते की आपण या परिस्थितीतून आईला सोडवायसाठी ताबडतोब काहीतरी काम केलं पाहिजे, धंदा केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे. मग झटपट कोणतं मिळेल? एक तर एसएससी बीएड, दुसरा ITI आणि तिसरा पर्याय होता मिलिटरीत जाणं. या 3 पर्यायाशिवाय कोणताच नव्हता. त्यामुळे तो एक तर पैलवानाचा पोरगा, उंच, पुरा, विपाट सगळं असल्यामुळे, आणि वडिलांनी ते स्वप्न पाहिलं होतं. म्हणजे यांच्या सुहागरात्रीच्या दिवशीच बोलताना त्यांनी ठरवलं होतं की सगळेच लोक गावात शेतीमातीचं, दुधाचं काम करतात, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग आपण काय करायचं तर आपण जे शेती करणं ही सुद्धा समाजसेवाच आहे, देशसेवाच आहे. दूध उत्पादन करणं हे सुद्धा समाजसेवाच आहे, देशसेवाच आहे. तशी खरी देशसेवा ही राष्ट्रसेवा जर करायची असेल तर आपल्या पोराला आपण मिलिटरीत पाठवतो. ही त्या वेळेला आमच्या गावात आलेली नवीन टूम होती सर. त्यामुळे त्याला मिलिटरीत पाठवायचा विचार ते पहिल्या रात्री करतात. ते स्वप्न 4 महिन्याच्या कृष्णाला माहित नव्हतं. त्याची आई त्याला सांगते, पहिला ड्रेस त्याला ती मिलिटरीचा घेऊन देते रेडीमेड, त्याच्या भावना जागृत करण्यासाठी. आणि सतत सांगते त्याला 5वीच्या वया घेऊन देताना सुद्धा, मम्मी मैं तो सीखूंगा गोली चलाना, लीडर ना बनूंगा मुझे है फौजी अफसर बनाना. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की एक वही होती, त्या वहीवरती ही कविता 1974-75 मध्ये लिहिलेली आहे. एकीकडे विजडमची वही होती भारीवाली आणि ही स्वस्त वही होती 4 आण्यामध्ये मिळणारी. अशा 4 आण्यात मिळणाऱ्या वहीवरती घेऊन ती दाखवून देते आपल्या मुलाचं अस्तित्व आणि अस्मिता जोपासण्याचं काम ती करते. अशा पद्धतीनं ती बीजारोपण त्याच्यात करते. हे काही पात्र, आणि सर्वात खतरनाक पात्र म्हणाल तर यातलं मेनका नावाचं आहे. ते कल्पनेतही गेलं नव्हतं असं होईल. फक्त मला 2 गोष्टी दाखवायच्या होत्या. एकीकडे वैनगंगेसारखी निर्मळ, शांत, संयमी वाहणारी दुर्गा. मग कॉन्ट्रावर्सी पाहिजे ना काहीतरी. म्हणजे एखादा म्हणजे वाघालाच चित्र जर काढायचं असेल तर आपण नुसतं पिवळ्या रंगाने किंवा काळ्या रंगाने सारवून जमणार नाही. त्याच्यावर पिवळे पट्टे जर ओढले तर ते रंग आकर्षक दिसते. या रंग संगतीतून मेनका जन्माला आली. त्यातलं अर्धच खरं आहे. ती सवय जी होती अरुबाई, हो कोणत्याही माणसाला जाताना किती वाजली ती? 5 मिनिटं. किती वाजली ती तुमच्या घड्याळात? किती वाजली ती? काहून? तिला आपल्याकडे लोकांनी पाहावं असं तिला सारखं वाटलं. चालू करणार नाही नदीमध्ये मटकेन कोणी नाही फटके वगैरे सारखं. अशी ती एक विचित्र बाई मी पाहिलेली होती. म्हटलं हिचं क्रॉस बिडिंग करून जर तिला तिकडे पाठवलं होतं आणि तिकडचे ती नागपूरच्या शांतीनगर झोपडपट्टीतून येते, म्हणजे एवढं मोठं काम होतं ते. नागपुरात राहिलेली बाई खेड्यात येणं म्हणजे मामूली गोष्ट नाही. त्यामुळे बाकीचे सगळे बेवकूफ ना, आपण फक्त हुशार असं त्यांना वाटतं. आधी तुमच्याकडे मुंबईचा माणूस आल्यावर पहा चंद्रपूरवाल्यांना काय समजतो. तर ही परंपरा सगळीकडे आहे. त्याच्यामुळे त्या परंपरेत वाढलेली, तिथल्या शांत चौकीन वातावरणात वाढलेली, तिथल्या टक्के टोलपे खाऊन वाढलेली, तिथली हुशार झालेली बाई, तिची मुलगी ही कसं फसवायचं काम करते आणि कसं फिटवते असं एक चित्र मी
या कादंबरीत आलेली